जगावर युद्धाचं संकट सुरू असताना सर्वाधिक फटका बसलेला दिसून येतो तो इंधनामुळे आणि अशातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन सुद्धा केलेलं आहे की पेट्रोल आणि डिझेलचा शक्यतोवर कमीत कमी वापर व्हायला पाहिजे। त्या अनुषंगाने पावले उचलताना सुद्धा सरकार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। परंतु भारतामध्ये मग सर्वाधिक पेट्रोल आणि डिझेलचा वापर कोण करतं किंवा सर्वाधिक पेट्रोल आणि डिझेल कोण जाळतं, याच अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करून घेणार आहोत, समजून घेणार आहोत की नेमकी ही राज्य कुठली आहे। सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल। मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एका एव्हॉनर्सच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती। बघा, तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे। राज्यसेवेसाठी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण असं हे पुस्तक आहे, मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता। बघा, विषयाकडे परत येऊ। सर्वाधिक पेट्रोल डिझेल वापर नेमका कुठे? तुम्हाला आता जगात कशा पद्धतीची परिस्थिती सुरू आहे, काय म्हणता येईल, आपल्याला युद्धामुळे जे संकट निर्माण झालेलं आहे, ऑइल मार्केटमध्ये जी अस्थिरता आलेली आहे आणि त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव आता वाढण्याची शक्यता आपल्याला दिसून येत असताना सर्वाधिक पेट्रोल आणि डिझेल वापरणारी राज्य नेमकी कुठली आणि ते का वापरतात हे आपण समजून घेऊ। बघा, प्रति व्यक्ती जर आपण पेट्रोल वापर बघितला की दिवसाला प्रति व्यक्ती पेट्रोलचा वापर करण्यात अग्रेसर कोण आहे आणि त्याचा ऍव्हरेज काय आहे, तर तो काय दिसून येतो। दररोज जर 100 लोकांमागचा जर आपण डेटा बघितला तर दिवसाला 10.4 लिटर हे इतकं पेट्रोल ऍव्हरेज स्वरूपात भारतामध्ये वापरले जातं। पण काही राज्यामध्ये हा आकडा आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिसून येतो। त्यामध्ये जर प्रामुख्याने आपण बघितलं तर महाराष्ट्राला लागून जे राज्य आहे गोवा, अगदी छोटंसं राज्य, ते 52.4 लिटर एवढं दिवसाला पेट्रोल वापरल्या जातं, येते लक्षामध्ये। त्यानंतर काय आहे, पॉंडिचेरी 41 लिटर, त्यानंतर चंदीगड 37.8 लिटर। ही काही छोटी छोटी राज्य आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, ज्यांचा वापर हा सर्वाधिक आहे। पण या उलट जर आपण सर्वात कमी वापर बघितला तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने नाव दिसून येतं बिहार या राज्याचं। बिहारचा जो आकडा आहे तो आपल्याला सांगतो 3.3 लिटर दिवसाला, फक्त इतकाच वापर बिहारचा आहे। आता हे बिहार राज्य का समोर आहे कमी पेट्रोल वापरण्यात, याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे तिथली जी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आहे त्या अनुषंगाने बिहार या राज्याचा आपल्याला नंबर या ठिकाणी दिसतोय। त्याच्या खालोखाल जर बघितलं तर वेस्ट बेंगॉल हे दिवसाला 5.1 लिटर इतकं पेट्रोल वापरतं। आता वेस्ट बेंगॉल हे मोठं राज्य आहे आणि हे का समोर आलेलं आहे कमी पेट्रोल वापरण्यामध्ये, सर्वात महत्वाचं कारण म्हणजे वेस्ट बेंगॉलची किंवा पश्चिम बेंगॉलची जी काही पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती इतकी मजबूत आहे, तिथे जवळपास 70% जे लोक आहेत त्या पब्लिक ट्रान्सपोर्टवर त्यांची डिपेंडन्सी आपल्याला दिसून येते आणि म्हणून वेस्ट बेंगॉलचं नाव आपल्याला कमी वापर मध्ये दिसून येत आहे, लक्षात येतं। आणि हीच जर गोष्ट आपण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पाहिली तर महाराष्ट्रामध्ये दिवसाला 12 लिटर पेट्रोल वापरल्या जातं, येते लक्षामध्ये। सो या काही फॅक्ट्स आहे, या काही गोष्टी आहेत प्रति व्यक्ती पेट्रोल वापरामध्ये। आता पुढे बघा, हीच जर गोष्ट आपण डिझेलच्या संबंधात बघितली, डिझेल वापर कशा पद्धतीने होतो तर ऍव्हरेज जर बघितला तर तो दररोजचा 21 लिटर पर डे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। आणि सर्वाधिक वापरमध्ये जर आपण राज्य बघितली किंवा केंद्रशासित प्रदेश बघितली तर ती कुठली येतात, अंदमान अँड निकोबार, याचा दिवसाला 144 लिटर पर डे इतका वापर डिझेलमध्ये दिसून येतो। त्या खालोखाल लडाख आहे आणि पॉंडिचेरी आहे, ज्या राज्यांचा 111 लिटर पर डेचा वापर डिझेलच्या बाबतीत हा दिसून येतो। आणि सर्वात कमी वापरच्या बाबतीत जर आपण बघितलं तर अजून नाव सेम तेच आहे, कुठलं, बिहार। अगेन कारण काय, कारण तेच आहे, सामाजिक आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणची जी काही आहे त्यामुळे हा वापर आपल्याला त्या ठिकाणी कमी दिसून येतो। आणि त्या खालोखाल जर बघितलं तर दिल्ली हे राज्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं, ज्याचा वापर डिझेलच्या बाबतीत 8 लिटर पर डे प्रति दिवसाला इतका वापर दिसून येतो। आणि मग हीच जर आपण महाराष्ट्राच्या संदर्भात बघितली तर महाराष्ट्राचा 27 लिटर पर डे डिझेलचा एवढा वापर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आता तुमच्या मनात एक प्रश्न आलेला असेल की सर्वाधिक वापर करणारी जी राज्य आहे ती आपल्याला छोटी छोटी राज्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात किंवा केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी दिसून येतात, असं का? ज्या राज्यांची लोकसंख्या सर्वाधिक आहे ती राज्य आपल्याला इथे कुठेच पाहायला मिळत नाही। सो यामागचं कारण काय आहे तर तिथे असणारं पर्यटन क्षेत्र, आणि म्हणूनच पर्यटन क्षेत्रामध्ये सर्वाधिक इंधनचा वापर केला जातो। तिथे येणारे जे टुरिस्ट आहेत त्यामुळे जो हा वापर आहे तो सर्वाधिक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। बघा, भारतामध्ये प्रति व्यक्ती सर्वाधिक पेट्रोल आणि डिझेल वापर हा पर्यटन प्रधान भागांमध्ये आढळतो। आणि जी काही राज्यांची नावं समोर आलेली आहेत ते पर्यटन क्षेत्राशी प्रामुख्याने समोर आलेली राज्य दिसतात।
यामध्ये जर आपण बघितलं तर गोवा अगदी छोटंसं राज्य आहे, पण इथे जे 2025च्या आकडेवारीनुसार आपण बघितलं तर 1 करोडहून अधिक टुरिस्ट गोवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते लक्षामध्ये, त्या खालोखाल पॉंडिचेरी आहे, चंदीगड आहे, लडाख आहे, अरुणाचल प्रदेश आहे, अंदमान निकोबार आहे. लडाखचा जर आपण आकडा बघितला तर तो आता कमी झालेला दिसतो, पण ऑन एन ऍव्हरेज तो 3.5 लाखाच्या घरात इतके टुरिस्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि अंदमान निकोबारला जर बघितलं तर ते आपल्याला 6 ते 7 लाखाच्या घरातला हा आकडा दिसतो. इतक्या मोठ्या प्रमाणात टुरिस्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे, पुढे बघा. आता पर्यटनामुळे इंधन वापर वाढतो का? सो निश्चितच पर्यटनामुळे इंधन वापर वाढतो. याचं कारण काय आहे तर जिथे पर्यटन मोठ्या प्रमाणावर असतं तिथे वाहनांची संख्या असू दे, तुमच्या टॅक्सी सेवा असू दे किंवा हॉटेल्स आहेत, आणि हॉटेल मागे जे लागणारं लॉजिस्टिक आहे, ठीक आहे, त्यामुळे हा इंधनाचा वापर वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणून ही जरी छोटी छोटी राज्य असली तरी ह्या काही गोष्टी आहेत ज्या त्यामागे कारणीभूत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. बघा, यामध्ये विशेष म्हणजे काय आहे तर एप्रिल 2023 नंतरचा जर आपण डेटा बघितला, ती जर आकडेवारी बघितली तर पेट्रोल वापरात 31% वाढ झालेली दिसून येते. बघा, 31% म्हणजे जवळपास 1/3च्या आसपास हा आकडा आपल्याला पाहायला मिळतो. आणि डिझेलच्या वापरात जर बघितलं तर तो 12% वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि ही वाढ 31% आणि 12% पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत नोंदवल्या गेलेली आहे. बरोबर. आता पुढे बघा, मग ही जर वाढ नोंदवल्या गेलेली आहे तर मग भविष्यात कोणता मोठा प्रश्न उभा राहतो किंवा ही वाढ का नोंदवल्या गेलेली आहे तर बघा, सर्वांना आता स्वतःचं व्हेकल, स्वतःचं वाहन लागतं. पब्लिक ट्रान्सपोर्टला लोक तितकेसे प्राधान्य देत नाही. पर्सनल गाड्यामध्ये जे वाढ झालेली आहे किंवा काय म्हणतात स्वतःचे जे व्हेकल्स आहेत त्यामध्ये जी वाढ झालेली आहे ही प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी कारण दिसून येतात. परदेश प्रवास कमी करण्याचं आव्हान आता सरकारने जरी करत असलं तरी देशांतर्गत पर्यटन आणि वाढती वाहन संस्कृती हे इंधन वापर वाढवत असल्याचं, यामुळे इंधन वापर वाढत असल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट होतं. मग आता यालाच काउंटर करण्यासाठी भारत पुढे काय करणार आहे किंवा भारताची रणनीती काय असायला पाहिजे तर पहिला ऑप्शन आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स. प्राईम मिनिस्टर मोदी यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की इलेक्ट्रिक व्हेकल्सला तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापर आपल्याला कमी करता येईल आणि जी क्रूड ऑइलवर जी डिपेंडन्सी आहे ती आपल्याला कमी करता येईल. इतकंच नाही तर जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे बघा, पश्चिम बंगाल त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला समोर दिसतं आणि म्हणून पश्चिम बंगालचा पेट्रोल आणि डिझेलचा जो वापर आहे तो कमी प्रमाणात पाहायला मिळतात. सो पब्लिक ट्रान्सपोर्टवर कुठेतरी आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल का, या सुद्धा अनुषंगाने आपल्याला चर्चा करता येईल. त्यानंतर काय की ग्रीन एनर्जी असेल, तुमचं सोलर असेल, विंड असेल, ठीक आहे, या पद्धतीमध्ये आपल्याला पुढे कशा पद्धतीनं काम करता येईल, त्यावर लोकांची डिपेंडन्सी कशी वाढवता येईल, या पद्धतीने सुद्धा काम करता येईल. आणि जे सस्टेनेबल टुरिझम आहे हे जितक्या वेगानं वाढत आहे तर भविष्यात फ्युल इकॉनॉमीवर आपल्याला कशा पद्धतीनं अवलंबत्व कमी करता येईल किंवा त्याला पॅरलल ऑप्शन्स काय शोधता येईल, या अनुषंगाने सुद्धा भविष्याच्या या प्रश्नांना लक्षात घेऊन चर्चा करता येईल आणि त्यावर निश्चितच आपल्याला उपाय काढावे लागतील. तर याच अनुषंगाने मुख्य परीक्षेसाठी मी तुमच्यासाठी प्रश्न ठेवलेला आहे. इंधन बचत, हरित ऊर्जा आणि शाश्वत वाहतूक या संदर्भात भारत सरकार समोरील प्रमुख आव्हाने कोणती, यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. नेमकी ही आव्हाने कुठली आहे, याचे डायमेन्शन्स काय आहेत, याचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे. सो आय होप की हा डेटा मुख्य परीक्षेच्या हिशोबाने तुमच्यासाठी खूप महत्वाचा असेल. यावर आपल्याला जे आर्थिक संकट उद्भवू पाहत आहे, क्रूड ऑइलची जी अस्थिरता आलेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी उत्तर फ्रेम करता येईल, उत्तरे त्या पद्धतीची लिहिता येईल. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, जी एकदम 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. या बॅचची वैशिष्ट्ये काय तर प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर करून दिल्या गेल्या जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, टेस्ट सिरीज, त्यानंतर काय आहे 1-to-1 मेंटरशिप आणि स्टडी नोट सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला या बॅचची जर किंमत जास्त वाटत असेल तर माझा कुपन कोड यूज करायचा, प्रतीक सर म्हणून, योग्य ते डिस्काउंट तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल राहील. आणि मी माझा इथे पर्सनल कॉन्टॅक्ट तुमच्याशी शेअर करत आहे. तुमच्या जर काही क्वेरीज असेल, तुम्हाला सिलेबस लागत असेल, नोट्स हव्या असतील, गायडन्स हवा असतील, निसंकोचपणे तुम्ही मला कॉल करू शकता. एव्हन ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही.
ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजूनही इतर गोष्टी इन्क्लूड असतील. हा QR कोड स्कॅन करायचा आहे. तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स हवे असतील तर या एऑन IAS टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जातील. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला संपर्क आणि वेबसाईट देत आहे, तुम्ही तिथे सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. काही डेटा त्यामध्ये जो महत्वाचा आहे तो तुमच्या लक्षात आलेला असेल. पुढे भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.